यावर्षी संक्रांत 14 जानेवारीला पुष्य नक्षत्रावरती आलेली आहे. हा खूप चांगला योग आहे. या दिवशी आवर्जून थोडीशी चांदी किंवा थोडेसे तांदूळ हे खरेदी करावेत. थोड्याशा तांदळामध्ये एक चांदीचा तुकडा टाकून एका पांढऱ्या कापडामध्ये बांधून तुमच्या लॉकरमध्ये प्रस्थापित केल्यास धनवृद्धी किंवा व्यवसायाच्या ठिकाणीही असं ठेवल्यास धनवृद्धी चांगल्या प्रकारे होत जाईल. या दिवशी एक तिळगुळाचा लाडू बनवावा आणि त्या म्हणजे गूळ आणि तीळ थोडेसे तूप घेऊन त्याचा एक लाडू वळावा आणि त्या लाडूमध्ये 1 रुपया 2 रुपये किंवा 5 रुपयाचं कॉईन टाकावं आणि हा लाडू आपल्या घरामध्ये जी शिवपिंड आहे तिच्या टोकावरती थोडा वेळ दाबून ठेवावा आणि त्यानंतर हा लाडू एखाद्या गोरगरिबाला दान करावा किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन दान करून यावा. तुमची धनवृद्धी, व्यवसायवृद्धी, प्रमोशन्स, बदली होत नसेल तर बदली इत्यादी सगळी कामं तुमची चांगली होतील. या दिवशी कुठल्याही विष्णू मंदिरामध्ये एक खीर किंवा बासुंदी तयार केली असता त्या बासुंदीमध्ये एक तुळशीचं पान टाकावं आणि थोडंसं केशर किंवा हळद टाकायला विसरू नये आणि ही बासुंदी किंवा खीर विष्णू मंदिरामध्ये जाऊन दान करावी आणि किंवा गोरगरिबांना दान करावी, आपणही खावी आणि इतरांनाही खाण्यास द्यावी. या संक्रमणामध्ये स्त्रियांनी खीर खायची नाही आहे, पण ही प्रसादासाठी केलेली खीर एखादा चमचा ग्रहण करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी ही खीर फक्त मंदिरामध्येच ग्रहण करावी, घरी ग्रहण करू नये. तुम्हाला या संक्रमणाच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 14 तारखेला येणारं पुष्य नक्षत्र आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.